नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण तिळगुळाचे लाडू करतो आहोत, संक्रांत स्पेशल. अगदी खुसखुशीत होतात. तर चला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत, अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपाचा वापर नाही केला तरी चालेल, पण तुपाने छान चकाकी येते लाडूला. अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ आहे हा गूळ चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पाक करताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही. अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी. तर अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गूळ हे समप्रमाण अगदी बरोबर आहे. आणि अर्धा कप शेंगदाणे. तर आता शेंगदाणे आपण छान खमंग असे भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि छान लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजलेले आहे की नाही, तर ह्यासाठी आपण एखादा शेंगदाणा उचलून बघायचं आहे. त्याचं साल जर सहज निघालं तर आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत. पाकळ्यासुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत आणि सालसुद्धा सहज निघतं आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजलेले आहेत. आता ते थंड होण्यासाठी ठेवून देऊया बाजूलात. तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया. तर मी सर्व तीळ एक साथच घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला अगदी लो फ्लेमवर भाजायचे आहेत. अजिबात ते करपले नाही पाहिजेत. कुठलीही घाई न करता अगदी सावकाश हे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे. आणि भाजत असताना सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे तीळ करपता कामा नये. गॅसची फ्लेम कुठेच हाय करायची नाही, अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. तीळसुद्धा भाजलेले आहेत, काढून घेतले आणि त्याच कढईत आता आपण पाक तयार करणार आहोत. तर 2 चमचे तूप घेतले, यामध्ये सर्व चिरलेला गूळ घालायचा आहे. चिक्कीचा गूळ नसेल तर साधा गूळसुद्धा तुम्ही वापरू शकता. मी यात 3 चमचे पाणी घातलेलं आहे. आणि आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. गूळ वितळतो आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे जे थंड झालेले आहेत त्याचे साल काढून घेऊया. एका कपड्यात घ्यायचे शेंगदाणे आणि अशा पद्धतीने ते बंद करून घ्यायचे आणि एखाद्या जड वस्तूने म्हणजे खलबत्त्याच्या बत्त्याने त्याला अशा पद्धतीने कुटायचं आहे, म्हणजे त्याचं सालसुद्धा निघेल आणि त्याचे जाडसर असे तुकडे तयार होतील. मिक्सरमध्ये केलं तर खूप जास्त पावडर तयार होईल, म्हणून अशा पद्धतीने केलं आहे. आता त्यातले साल काढून टाकायचे आहेत सर्व. आपला गूळसुद्धा तोपर्यंत वितळलेला आहे. साधारण 5 मिनिट झालेले आहेत. तर आपण आता चेक करून पाहूया आपला पाक कुटपत झालेला आहे. तर पाक चेक करण्यासाठी एका स्टीलच्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये पाकाचे थोडेसे थेंब टाकून पाहायचेत. याचा गोळा तयार होत नाही आहे, अगदी जेली फॉर्ममध्येच अजून हा आहे. तर आपला पाक अजून व्हायचा बाकी आहे. तोपर्यंत आपण थंड झालेल्या तिळामध्ये जे शेंगदाणे आपण साफ करून घेतलेले आहे त्याचे साल काढून घेतलेत आणि जाडसर असे तुकडे केले, ते मिक्स करूया. आणि आता पुढचे 7 मिनिट झालेले आहेत. तर ह्या 7 मिनिटात आपण पाक चेक करतो आहे, तर त्या पाकाची गोळी तयार होते आहे. तर आपल्याला लाडूसाठी असाच पाक हवा आहे, अगदी कडक पाक चिक्कीसाठी आपण करतो. तर आता गॅसची फ्लेम अगदी बंद केली तरी चालेल. आणि यामध्ये आता तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तळापासून अगदी व्यवस्थित हलवायचं आहे, म्हणजे तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित ह्या गुळामध्ये मिक्स होतील.
पाक सगळीकडे लागला गेला पाहिजे. अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. तर आपलं हे लाडूसाठी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याचे आपल्याला एकसारखे लाडू तयार करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे असा 1 चमचा घेतलेला आहे. याला आतून तूप लावून घेतलं आहे आणि ह्या चमच्याच्या आकाराचे एवढे असे आपण त्या मापाचे लाडू करणार आहोत. तर आता हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. अगदी किंचित पाणी लावायचं, खूप सारं पाणी लावायचं नाही आहे, म्हणजे आपल्याला चटका बसणार नाही. आणि अशा पद्धतीने आपले हे लाडू पटापट होतात. अगदी हाताला चटका न बसता आपला लाडू तयार आहे. फक्त लाडू करताना आपण जे पाणी लावतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. खूप जास्त पाणी हाताला लावायचं नाही आहे, नाहीतर जो गूळ आहे तो अगदी थंड होऊन जाईल पाण्याने आणि मग लाडू चांगले वळले जाणार नाहीत. तर अशा पद्धतीने अगदी किंचितसा बोटाने पाणी घ्यायचं आहे आणि हाताला पसरवून घ्यायचं आहे ते, आणि मग लाडू वळायला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला चटका देखील लागत नाही आणि लाडूसुद्धा छान वळला जातो. अशा पद्धतीने आपण छोटा लाडू असल्यामुळे एकाच हाताने करतो. त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आकार आपण नंतरसुद्धा देऊ शकतो, कारण लाडू गरम असतात. तर सगळे आपण आधी व्यवस्थित वळवून घ्यायचे आहे आणि आकार आपण नंतरसुद्धा देऊ शकतो. लाडवांना गरम असतात त्यामुळे नंतरसुद्धा छान गोल गरगरीत असा आकार त्याचा होतो. तुमच्या सोयीनुसार, म्हणजे तुम्ही लगेच देऊ शकता किंवा मग नंतरसुद्धा दिला तरी चालू शकतो. तर अशा पद्धतीने आपण बरेचसे लाडू करून घेतलेले आहे, पण अगदी थोडं मिश्रण राहिलं. ते थंड झालेलं आहे. तर पुन्हा एकदा मी हे गॅसवर ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आणि सर्व जे कडेला लागलेलं मिश्रण आहे ते सर्व चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात थोडंही मिश्रण वाया न जाता छान सर्व तिळाचे लाडू आपले तयार होतात. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लाडू करताना सोयीचं जातं. तर आता हे उरलेले सुद्धा त्याच प्रोसिजरने आपण सर्व लाडू करून घेत आहोत. अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आहे आणि आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत. तर मग हे तिळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले? छान खुसखुशीत झालेले आहेत. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.